माझा डॉक्टर लक्ष्मण कुमारवाड इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यालय विश्वविद्यालय रिजनल सेंटर नागपूर तर्फे तुमच्या सगळं पत्रकार बंधूंचं स्वागत आहे। आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की आपला जो रिजनल सेंटर नागपूर आहे किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे, सगळ्यांना माहीतच आहे, जगातील सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे। ज्या विद्यापीठामध्ये आतापर्यंत 46 लाख विद्यार्थी आतापर्यंत शिकून बाहेर पडलेले आहेत आणि 35 लाख विद्यार्थी शिकत आहेत आणि जगामध्ये 15 देशामध्ये आपला अभ्यास केंद्र आहेत आणि भारतामध्ये जवळपास 250 अभ्यास केंद्र आहेत आणि 58 रिजनल सेंटर। एक रिजनल सेंटर तयार झालेला आहे माननीय राष्ट्रपतींच्या एरियामध्ये रायरंगपूरला, तो 98वा झालेला आहे आणि आपला विद्यापीठ A++ ग्रेड झालेला मिळालेला आहे आपल्या UGC कडून आणि सलग 2024 आणि 25 NRF रँकिंगमध्ये 1 नंबर आलेला आहे ओपन युनिव्हर्सिटी कॅटेगरीमध्ये। तर अशा प्रकारचा आपला विद्यापीठ सेंट्रल विद्यापीठ आहे आणि आपला जो रिजनल सेंटर नागपूर आहे हे 14 जिल्ह्याचं ज्युरिडिक्शन आहे। 14 जिल्ह्यामध्ये 11 जिल्हे हे विदर्भातले आहेत आणि 3 जिल्हे हे मराठवाड्यातले आहेत, नांदेड, हिंगोली, परभणी असं 14 जिल्ह्याचा आपला ज्युरिडिक्शन आहे। इग्नूद्वारा आपण यावेळेस 5 नवीन कोर्सेस लॉन्च केलेले आहेत। दर सेमिस्टरला म्हणजे दर 6 महिन्याला आपण नवीन कोर्सेस लॉन्च करतो। त्यामध्ये आत्ता या सेमिस्टरला यानी की आत्ता जानेवारी 2026च्या ॲडमिशनला आपण 5 प्रोग्राम आपण लॉन्च केलेले आहेत। त्यामध्ये 2 PG आहेत, 2 बॅचलर्स आहेत, 1 बॅचलर आहे आणि 2 PG डिप्लोमा आहेत। तर त्यामध्ये MSc डेटा सायन्स अँड ॲनालिटिक्स एक खूप चांगला प्रोग्राम आहे, कम्प्युटर रिलेटेड प्रोग्राम आहे। जसं की सगळ्यांना माहीत आहे AI दुनिया आहे आपला सध्या तर AI रिलेटेड आणि ज्यांना कोणाला अभ्यास करायचा आहे किंवा ॲडमिशन घ्यायचं आहे तशा विद्यार्थ्यांना MSc डेटा सायन्स अँड ॲनालिटिक्स असा एक नवीन प्रोग्राम आपण चालू केलेला आहे। कम्प्युटरचे विद्यार्थी ज्यांना शिकायचं त्यांनी हे करू शकतात। हे पोस्ट ग्रॅज्युएट 2 वर्षाचा प्रोग्राम आहे हा। त्यानंतर मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्युमन व्हॅल्यूज अँड इथिक्स MA चा एक प्रोग्राम आपण चालू केलेला आहे। आर्ट्स इन ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे ह्युमन व्हॅल्यूज अँड एथिक्स म्हणजे आपल्याला विद्यार्थ्यांना किंवा लोकांना व्हॅल्यूज कळायला पाहिजे, तर त्या रिलेटेड आपण एक कोर्स चालू केले। ते पण 2 वर्षाचा प्रोग्राम आहे। त्यानंतर आपण एक डिप्लोमा लॉन्च केलेला आहे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन भारतीय दर्शन, भारत दर्शन। ज्यांना कोणाला भारत दर्शन रिलेटेड किंवा कोणाला याच्याबद्दल शिकायचं असेल तर तो PG डिप्लोमा करू शकतात। आणि अजून एक आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचरा व्यवस्थापन, मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना कचरा व्यवस्थापन। आजकाल खूप ढिगारा आपल्याला बघायला मिळतात शहरामध्ये, ह्याचा मॅनेजमेंट व्हायला पाहिजे आणि याचं रिक्रुटमेंट बऱ्याचशा ठिकाणी होतात। महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत लेवलला पण कचरा मॅनेजर किंवा ऑपरेटर्स अशा प्रकारचे रिक्रुटमेंट पण निघतात। तर अशा विद्यार्थ्याला आपण ॲडमिशन देतो पोस्ट ग्रॅज्युएट इन वेस्ट मॅनेजमेंटमध्ये। तो 1 वर्षाचा PG डिप्लोमा कोर्स आहे। अजून एक आहे BSc फॅब्रिक अँड ॲपरेल डिझाईन। फॅब्रिक म्हणजे कपडा तयार करणे आणि त्याच्यावरचं हे नक्षीकाम जे काय असेल ते 3 वर्षाचा डिग्री प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे। अशा प्रकारचा आपण 5 प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे। जानेवारी 2026चं जे ॲडमिशन चालू आहेत तर डेट एक्सटेंड झालेली आहे। 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत डेट आपला एक्सटेंड झालेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन फीस भरायचं आहे आणि ॲडमिशन आपला कन्फर्म करायचं आहे। त्याचप्रमाणे आपण यावर्षीचा कॉन्व्होकेशन मार्चमध्ये घेणार आहे। 39th कॉन्व्होकेशन आहे। ओके, 39th कॉन्व्होकेशन आपण नागपूरमध्ये घेणार आहे। तर याचा डेट अजून फिक्स झालेला नाही आहे, परंतु मार्चमध्ये आपण कॉन्व्होकेशन घेणार आहे। माननीय राष्ट्रपतींचा वेळ मिळाल्यावर आपण कॉन्व्होकेशन डेट डिक्लेअर करणार आहे। आपला इग्नूचं जे हेड ऑफिस आहे ते डिक्लेअर करतात डेट आणि त्या डेटला आपण नागपूरमध्ये कॉन्व्होकेशन घेणार आहे। तशाच प्रकारे आपण
हां, बी एडचा एंट्रन्स आपल्याकडे 3 प्रकारचे एंट्रन्स आहेत. बाकी कोणाला एंट्रन्स नाही. एक BEd आहे, एक PhD आहे आणि एक BSc नर्सिंग. या 3 कोर्सेसला आपण एंट्रन्स घेतो. कारण एंट्रन्स का घेतो? कारण त्याला लिमिटेड सीट्स असल्यामुळे आपण एंट्रन्स घेतो. तर आपल्या रिजनल सेंटर नागपूरला 50 BEdच्या ॲडमिशन्स आहेत. त्यासाठी ते रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण एंट्रन्स घेतो. तर एंट्रन्सचं फॉर्म सुटलेले आहेत. डेट काय डिक्लेअर झाले नाही, फॉर्म सुटलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना BEd करायचं आहे, पण यासाठी एक अट आहे, 2 अटी आहेत की ज्यांचं DEd झालेलं आहे आणि ज्यांना 2 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे असंच विद्यार्थी अप्लाय करू शकतात. तर अशा प्रकारे BEdचे एंट्रन्स आहे. आणि हां, माझ्याकडून तर सर्व खुलासा झालेला आहे. तुम्हाला काही फी स्ट्रक्चर आता मला काही पाठ नाही आहे, पण BEdचा म्हणता येईल आपल्याला 50,000च्या आसपास फीस असते BEdचा. आणि